देखील तो सातेरे संघ देखील आजच्या दिवसात नक्कीच टॉप 4 मध्ये दाखल झाला होता. पहिला चेंडू रमाकांतचा जयेशसाठी जबरदस्त चेंडू अगदीच हलक्या हाताने तट्या सर्कलमध्ये चेंडू खाली. मंगेश एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न पाहता क्षणी तो थोडासा लेझी पाहायला मिळाला आणि त्यानंतर पाहता क्षणी 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाब्याने संघाचं अकाउंट ओपन झालं. 2 धावा एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा. कुठेतरी असं वाटलं होतं की नक्कीच एकच सिंगल मिळेल, कारण जयेशनं विचार केला होता की दयानंद स्ट्राईक घेणार, परंतु दयानंद पाहिलं की चित्रक्षक थोडासा अगदीच स्लो वरती चेंडूवरती स्लो गतीनं आला आणि त्यानंतर पाहता क्षणी 2 धावा पूर्ण झाल्या. पुन्हा एकदा जबरदस्त गती पाहायला मिळते. काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये बाउन्सर जरूर फेकला गेला होता आणि त्यानंतर एक सातेरे संघासाठी नक्की सकाराम सांबरे साहेबांकडून सातेरी संघासाठी एक सुवर्ण बक्षीस झाले. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. कोणत्याही फलंदाजाने लगावले तरी. मोठा फटका मारायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात आहे. इथे मात्र एक धाव मिळेल. या लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आली. एका धावेने संघाची धाव संख्या टोटल 3 या अंकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 3 चेंडूंचा पहिल्या षटकातला खेळ बाकी राहिलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मागच्या सामन्याचा विचार केला तर रमाकांत या गोलंदाजांना अवघ्या लेग बाईच्या आणि बॅट कटच्या टोटल धावा पकडून टोटल 4 धावा खर्च केल्या होत्या. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजांचा. डान्सिंग डाऊन द ग्राउंड आणि यस, फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय झालाय. अगदीच बेल्सला नक्कीच चेंडू ब्रास झाला आणि त्यानंतर मात्र मोठी विकेट. विस्फोटक फलंदाज तंबूच्या आश्रयाला आलाय. जरूर मोठ्या भावाला मात्र अपयश आला. त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी छोटा भाऊ निखिल देखील मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. निखिल आलाय मैदानाच्या आतमध्ये अगदीच 1 डाऊन साठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजाचा विचार केला तर रमाकांत जबरदस्त भन्नाट वेग पाहायला मिळतोय. एक चेंडू आतल्या साईडनं तर दुसरा चेंडू बाहेरच्या साईडनं अगदी हातभर वळण घेताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय. जसा पुन्हा एकदा लाऊड अपील झाली आहे. अपील फेटाळले गेले. येथे मात्र दुसरी विकेट आली आहे. सलामीला गेलेला फलंदाज जयेश देखील तंबूच्या आश्रयाला आता मात्र येऊन थांबला आणि जयेशची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या बाजूने रवाना झालाय पांडुरंग. या पांडुरंगाने देखील विचार केला तर नक्कीच संघ क्वालिफाय न्यायचा. मध्ये 3 धावा केल्यात. अजूनही शेवटचा चेंडू पडणं बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर नक्कीच 9 धावा पाहायला मिळतील. जबरदस्त चेंडू. एसटी रक्षकाची वारंवार चुकी पाहायला मिळते. लेझी क्रिकेट पाहायला मिळतो. एसटी रक्षकाकडून पाहता क्षणी 2 धावा पूर्ण झाल्यात. पांडुरंग जरूर फटका मिस केला होता. त्यानंतर पाहता क्षणी 2 धावा लेग बाईच्या धावा आल्यात. धावा कशा आहेत याच्याशी घेणं देणं नाहीये, परंतु त्या धावा येणं गरजेचं आहे सातेरी संघासाठी. टोटल 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 धावा खर्च केल्या आणि महत्वाच्या विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला येऊन थांबल्यात. त्या 2 एक रनआउटच्या स्वरूपात आणि एक मात्र त्रिफळाचित्त झाला होता. दयानंद या फलंदाजाचा स्ट्राईकला असेल तो निखिल आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज असेल तो सनी. एक डावखुरी आताचा गोलंदाज पाहायला मिळतोय, कारण डावखुरी आताचा गोलंदाज आणि डावखुरी आताचा फलंदाज संघासाठी नक्कीच लकी ठरतायत. स्ट्राईकला निखिल. मोठा फटका. मिस टायमिंग स्ट्रोक आणि आता मात्र एसटी रक्षक मनोज चुकी करत नाहीये. मोठी विकेट. जो 1 डाऊन साठी आलेला फलंदाज निखिल त्याला देखील तंबूच्या आश्रयाला यावं लागला आणि भ्यूषण भ्यूषण ज्यानं अगदीच पहिला सामना फसला होता सातेरी संघाचा, त्या सातेरी संघाला या भ्यूषणनं मात्र त्या सामन्यामध्ये अगदी एका बाजूनं
सामना जिंकून देण्यात या भीषणचा मात्र मोठा वाटा राहिला होता. तोच भीषण जबरदस्त या खेळाडूकडे देखील ताकद पाहायला मिळते, नजाकत पाहायला मिळते. परंतु हा खेळाडूचा विचार केला तर नक्कीच टायमिंगच्या जोरावरती हा फटका खेळण्याची ताकद ठेवतो. पहिलाच चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर आलाय. पंचांना आव्हान तर चेंडू घोषित केलाय. आव्हान तर धाब्यानं टोटल 6 धावा. 6 धावा. नक्कीच या फटक्याचा विचार केला तर नक्कीच पॉइंटच्या वरून चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या दिवशी विचार केला तर अगदी पॉइंटच्या वरून लगातार 3 चौकार लगावले होते या फलंदाजानं. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा नाही तर अगदीच उसळी जास्त घेतो आणि त्यानंतर फलंदाज फक्त आशाभूत नजरेनं पाहत राहतो. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. लगातार वारंवार गोलंदाज निर्धाव चेंडू फेकले जातात गोलंदाजांकडून. कमबॅक आणि कमबॅक पाहायला मिळते गोटे संघाचा. आता मात्र अगदीच फाईन लेगच्या वरतून उडालाय. वारंवार तोच फटका खेळण्याचा मागच्या चेंडूवरती देखील तोच फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता भीषण या फलंदाजानं. परंतु मागच्या चेंडूवरती अपयशी राहिला आणि त्यानंतर लगेच दुसरा चेंडू देखील सनीनं अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा फेकला आणि या वेळेस मात्र फलंदाज भीषणनं कोणतीही चुकी केली नाही आणि नक्कीच चौकार आला. महत्वाचा चौकार आला. चौकाराच्या सहाय्यानं टोटल दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचलाय संघ. अर्थातच 10 धावांवरती जाऊन पोहोचला. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पंच सांगताय. हा चेंडू देखील डाव्या एसटीच्या बाहेर आलाय. अव्वंतर धाववाले पुन्हा एकदा अव्वंतर धाववाले. अव्वंतर धावेने टोटल 11 या अंकावरती याच तिसऱ्या पंचांना रेफर केलाय वाईट साठी. प्रकाश सर बॉल चेक करा वाईट आहे का. यस येथून मात्र वाईट बॉल असेल आणि धावपलकाला गती मिळते. 11 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक अगदी चेंडू खाली मंगेश आणि मंगेशच्या देखील आव्हाक्याच्या बाहेर पाहता क्षणी 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीला प्रयत्न चालू झालेत. पाहता क्षणी एसटी रक्षकाची चुकी झाली. आज एसटी रक्षक मात्र थोडासा लेझी क्रिकेट खेळतोय गोटे संघाकडून मनोज. पाहता क्षणी कुठेतरी 2 धावा होते तिसऱ्यात तिथे मात्र 3 धावा मिळाल्या लगेच. कारण जसा थोडासा एसटी रक्षकाच्या पायाला लागला आणि त्यानंतर चेंडून उसळी घेतली. पाहता क्षणी 3 धावा पूर्ण झाल्या. स्ट्राईकला पांडुरंग एखादा मोठा फटका मारू शकतो. फटका बसला चेंडूला फक्त दिशा दाखवली. अगदी पॉइंट्सला चेंडू उडवलाय तेथे पुन्हा एकदा चुकी झाली. सोपी झेल जमिनीला दान झाली. काय घडलं जातंय अगदीच फक्त चेंडूला फक्त दिशा दाखवली होती. जर ताकद निघाली असती ना तर नक्कीच षटकार लिहिला होता. कारण डान्सिंग डाऊन द ग्राउंड अर्धा नक्कीच बॉल पर्यंत पोहोचला होता पांडुरंग आणि त्यानंतर फक्त दिशा दाखवली. गोलंदाजानं अगोदरच वेग कमी केला होता. फलंदाजाला जरूर फसवलं होतं परंतु चेंडू जमिनीला दान झाला आणि नक्कीच षटकार आलाय. षटकार आलाय. काय घडलं जातंय. मोक्याच्या क्षणी शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचून आणला आणि टोटल जाऊन पोहोचले 11च्या सरासरीनं 22 धावा. आणि यानंतर मी थांबतो आपण थांबू नका. नेक्स्ट इनिंग साठी आवाज ऐकूया. अर्थात व्हॉइस ऑफ कर्जत प्रकाश पवार सरांचा आवाज.
हॅलो. हॅलो. नक्कीच जो पांडुरंगनं षटकार सजवला गेला होता अगदी शेवटच्या चेंडूवरती त्या षटकारासाठी लावलेलं बक्षीस मात्र इथे जमा झालंय. नक्कीच मॅच मॅच झाल्यानंतर आपण पांडुरंगला विनंती करतो मॅच झाल्यानंतर आपण आपलं बक्षीस घेऊन जायचंय. धन्यवाद हेमंत सर. 23 धावसंख्येचं लक्ष असणार आहे. 23 धावींचा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे टीम प्रकाश शिलवण घोटे टीमला. अगदीच विचार केला तर सातेरी टीमकडे भरपूर चांगली गोलंदाजी आहे. असं वाटत होतं की प्रकाश शिलवण घोटे टीम कमीत कमी या टीमला 15 ते 16 धावसंख्येच्या आतमध्ये रोखेल, परंतु खराब गोलंदाजी राहिली. शेवटचे जे 3 चेंडू होते ना ते अतिशय खराब पद्धतीने डिलिव्हर केले गेले गोलंदाजीच्या माध्यमातून आणि तिथेच खऱ्या अर्थानं स्कोर उभारण्यामध्ये सक्षम ठरली आहे टीम सातेरी आणि त्याचा मोठा फटका या ठिकाणी बसत असताना अर्थात टीम आपण पाहतोय प्रकाश शिलवण घोटे टीमला या ठिकाणी बसत असताना आपण पाहतोय. अगदीच महत्त्वाची मॅच या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये धडक मारेल. अगदीच जर आपण पाहिलं ना तर याच्या अगोदर आपण एक मॅच पाहिली निश्चितच कलोते मोकाशी टीमनं फायनलमध्ये जाऊन प्रवेश केला. या मॅचमध्ये जो संघ विजयी होईल ना तो जाऊन धडक देईल थेट फायनलमध्ये. निश्चितच पाहूया कोणता संघ इथून फायनलमध्ये प्रवेश करेल. संघ 2 हे स्वप्न एकच स्पर्धा जिंकण्याचा, परंतु जिंकेल तो जो जास्तीत जास्त मेहनत करेल. आणि सन्माननीय आदरणीय सकाराम शेठ सांबरे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी असणार आहे. 23चं लक्ष असेल. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती सातेरी टीमकडून दयानंद भस्मा. एक आयकॉन प्लेअर म्हणजे ज्याची अगदी जर विचार केला तर एक मोठा प्लेअर, एक मोठं नाव आहे दयानंद भस्मा. अगदीच जर विचार केला तर एक मोठं नाव आहे. खूप चांगला प्लेअर, आयकॉनच्या भूमिकेमध्ये नेहमी बसणारा खेळाडू आपण पाहतोय. पहिला चेंडू मोठा फटका बसला, चेंडू हवेत, बॅक टू द डग आउट, पकडला झेल आणि संपवलं यावेळेस खेळाडूचा खेळ. खराब फटका या ठिकाणी आपण पाहिला. फटका चांगला होता परंतु ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली. एकंदरीत जर विचार केला तर 12 चेंडू 23चं समीकरण होतं. आता समीकरण येऊन टेपलंय ते एकंदरीत 11 बॉल 23 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेट हा अनिश्चित गोष्टीने भरलेला खेळ आहे मित्रांनो. पहा पळदरी टीमच्या विरोधामध्ये प्रकाश शिलवण घोटे टीमला 1 चेंडू 3 धावींची गरज असताना प्रकाश शिलवण घोटे टीमनं चौकार ठोकून विजय निश्चित केला होता आणि पलसरी टीमला मात्र इथून परास्त व्हावं लागलं होतं. परंतु इथून आता आपण पाहतोय सातेरी बनाम प्रकाश शिलवण घोटे टीम या दोन टीम दरम्यान संघर्षमय क्रिकेट पाहायला मिळतंय. अतिशय तगडा सामना आपल्या भेटीस आला. अगदी जर विचार केला ना तर एक महत्त्वाची मॅच दोन्ही संघांसाठी करूया मरो अशी स्थिती. स्विगेट करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स शिफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु सामोरा गोलंदाज एक स्टार प्लेअर अगदीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सातेरी टीमचा जर विचार केला ना तर दयानंद भस्मा अतिशय चांगला गोलंदाज, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, धारदार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज आपण पाहतोय तो दयानंद भस्मा. वेगावरती स्वार होऊन खऱ्या अर्थानं गोलंदाजी करताना आपण पाहतोय. इथे ऑफ स्टंपला चेंडू ठेवला, ऑफ स्टंप चेंडू निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. एकही धाव आतापर्यंत खर्च केली जात नाही. या संघर्ष करत असताना संत गतीनं या ठिकाणी जात असताना आपण पाहतोय प्रकाश शिलवण घोटे टीम जर का अशा पद्धतीची खेळी केली तर वन साइड या मॅच मध्ये क्वालिफाय करेल टीम सातेरी. हा अगदीच पुढच्या वर्षी जर आपण पाहिलं ना तर वर्णे पलदरी पंचायत चषक मध्ये अगदीच मैत्री चषक 2027 मध्ये 6 बाईक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच मुख्य अगदीच इथून आपण जाऊया मैदानच्या आतमध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस चांगला फटका बडी स्लॉंग ऑफ एरियामध्ये शतरक्षक तैनात एक्स्ट्रा कव्हर रिजनला सिंगल फास्ट आले, डबलला कोणताही प्रत्युत्तर ओव्हर थ्रो झालाय. पाहता पाहता इथून धावा कंप्लीट झाले तर 2 रन इज कंप्लीट. अगदीच उशिरा का होईना 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संत गतीनं कासवाच्या गतीने या ठिकाणी स्कोर कार्डवरती धावसंख्या लगावल्या जात आहेत. अर्थात 2 धावा 23 धाव्यांचा पाठलाग करायचा. सामना एकतर्फी होतोय की काय असं चित्र मैदानच्या आतमध्ये हे प्रश्नचिन्ह सध्या घडलं निर्माण झालंय. शेवटचा बॉल इथून कदाचित शिल्लक असेल. दयानंद भस्माचा काय जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी, भेदक मारा, तिखट मारा, जकडून ठेवलाय अर्थात बांधून ठेवलाय मैदानच्या आतमध्ये दयानंद भस्मा या गोलंदाजानं.
इथे शॉर्ट ऑफ लेंथ होती, अगदी त्याच्यावरती फुल करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु फक्त आणि फक्त सिंगल आल्या. डबलला प्राधान्य दिलं गेलं, परंतु यास रन आउट, विकेट डाऊन झाल्या आणि 3 धावा स्कोर कार्डवरती. ओव्हर क्रमांक 1 संपला. एका षटकाच्या वाजवी खेळानंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या 3, येणार 6 बॉल, 20 धावींची गरज, कंपल्सरी चेसिंग. काय जबरदस्त मॅच, वन साइडचा सामना खुल्ला केलाय दयानंद भस्वाना आपल्या टीमसाठी, सातेरी टीमकडे. अगदीच आता मात्र त्यांना फायनलमध्ये जाऊन धडक देण्यापासून कोणी रोखणार नाही, परंतु मित्रांनो असं बोलून देखील चालणार नाही, कारण की काय, क्रिकेट हा अनिश्चित गोष्टीने भरलेला खेळ आहे. सातत्याने रंग बदलणारा खेळ, कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल टाकून होत नाही ना, तोपर्यंत विजय कुणाच्या बाजूने झुकेल हे सांगणे मात्र कठीण आहे. हा अगदीच जर आपण पाहिलं तर दयानंद भस्मा यांच्यासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज मात्र या ठिकाणी जमा केलं गेलं. वामन यांच्या माध्यमातून त्या पारदर्शक या ठिकाणी लागवलं गेलं. मोठा फटका, जोरदार स्ट्रोक. पहा, मी नक्कीच म्हटलं होतं क्रिकेट हा अनिश्चित गोष्टीने भरलेला खेळ आहे. अगदीच पहा, यावेळेस पहिल्या बॉलवरती एक मोठा तडाखा दिलाय, एकंदरीत चेंडूला धाडलाय. लॉंग ऑन बॉन्ड लाईन क्लिअर करताना 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. 6 मध्ये बनवायचे होत्या 20, आता बनवायचे आहेत 5 मध्ये 14. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 अंकावरती. 9 लॉस्ट 9 धावा मात्र एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. 14 ची गरज. यस 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 यस, डॉट बॉल. हर एक डॉट गिन के ऊपर कोई रन नहीं होता था. 4 मध्ये बनवायचे 14. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी दाखवावं लागेल. नावासाठी नाही तर निदान गावासाठी खेळावं लागेल या दोन्ही खेळाडूंना. 4 मध्ये बनवायचे 14. येणारा बॉल अतिशय महत्वाचा. हा बॉल जर या बॉलवरती 2 धावा किंवा एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये टिकून राहील टीम. इथे मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, चेंडू जाईल बॅकवर्ड शिवल्याच्या डोक्यावरना 6 धाव्यांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका. पहा, हा क्रिकेट आहे. चर्चा करत होते नागेश उघडा, मनोज धोरे यांच्या सोबत की सातेरी टीम इतक्या धावा देणार नाही, परंतु एक क्रिकेट आहे, कधी काय होईल याचं उत्तर देता येणार नाहीये. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 12 धावाला 2 षटकार आलेत. असं म्हणतात ना, किती मोठे यश आले ना तरी गर्व करू नये, कारण गर्वाचं घरे नेहमी खाली असतं. परंतु चर्चा करत असताना असं वाटलं होतं की एकतर्फी मॅच मात्र सातेरी टीम आपल्या बाजूने झुकवेल, परंतु अजूनही काही बिघडलं नाही. आता धावफलकावर धावसंख्या त्या 15 आणि गरज असणारे विजयासाठी 8 धावींची. 3 बॉल 8 धावींची गरज. येणार 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. पहा, काय जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारे मॅच. 3 बॉल 8 धावींची गरज. प्रेक्षकांची आवडतीची मॅच, पसंतीची मॅच. प्रेक्षकांना काय हवं असतं, चौकार षटकारच हवे असतात आणि तशीच मॅच. इथे पुन्हा एकदा आतून एक दमदार स्ट्रोक, परंतु फटका बसलाय. चेंडू हवेत, उंची जास्त, लांबी कमी होती, पकडलाय झेल आणि संपवला यावेळेस या खेळाडूचा खेळ. बॅक टू द डग आउट, वाड कॅच. काय जबरदस्त या ठिकाणी झेल टिपलाय. खऱ्या अर्थानं जो फलंदाज आपल्या संघाला एकतर्फी विजयाच्या दिशेने नेत होता, परंतु त्या फलंदाजाला मात्र आता इथे परतावं लागतंय. आता येणारे 2 बॉल 8 धावींची गरज. संघर्ष करावा लागेल यावेळेस. विचार केला तर प्रकाश लोणघोटे टीमला, जोपर्यंत तुम्ही संघर्ष करत नाही ना तोपर्यंत विजयी तुमच्या बाजूने झुकू शकत नाहीये. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करा, प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश देखील मिळणार नाही. 100% योगदान तुम्हाला द्यावं लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करा, यशस्वी मात्र तुम्ही नक्कीच व्हाल, परंतु त्यासाठी तुम्हाला मेहनत देखील करावी लागेल. येणारे 2 बॉल 8 धावींची गरज. येणाऱ्या 5व्या बॉलला 2 धावा आल्या तर शेवटच्या बॉलला 6 राहतील. जर का या बॉलला 6 आल्या तर येणाऱ्या शेवटच्या बॉलला 2 राहतील, परंतु इथून 2 किंवा 6 हा आकडा येणं जरुरी आहे टीम प्रकाश गोटे टीमसाठी. काय जबरदस्त मॅच रंगल्या, पैसा वसूल मॅच. 2 बॉल 8 धावींची गरज. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. इथे मोठा फटका हा देखील दमदार आहे, पण तिथे झेलची संधी, वाड कॅच. आता हा सामना मात्र एकतर्फी कलाटणे घेत असताना आपण पाहतोय. सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली होती, परंतु दोन्ही चेंडू आपण पाहिले ना तर दोन्ही चेंडू वाईड स्लॉंग ऑफ एरियामध्ये झेलला पकडले गेलेत आणि संपवले गेले. खऱ्या अर्थाने या दोन्ही खेळाडूंचा खेळ अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. 2 षटकार जरूर आले होते या षटकामध्ये, परंतु त्याच्यानंतर वाखाने योग्य गोलंदाजी, वेगावरती स्वार होऊन खऱ्या अर्थानं गोलंदाजी केली आणि 2 बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 सफलता मिळवल्या गेल्या. सफलतापूर्वक गोलंदाजी या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. शेवटचा इथून 1 बॉल
आणि बनवायचे आहेत ते 8 धावा. तर आमचे नागेश उघडा जवळपास 6 दिवस त्यांनी भरपूर झोप मोडल्या. आता जवळपास शेवटच्या क्षणामध्ये ते देखील येऊन टेपलेत. भरपूर विचार विनिमय करत असतील कसे 6 दिवस गेल्या. येता इथे पहा, परंतु या टीटीचा डॉट बॉल आणि त्या फायनलमध्ये जाऊन थेट धडक दिल्या टीम सातेरी संघानं. अगदीच आणि फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे टीम असेल अगदीच सातेरी आणि त्यांना फाईट करेल टीम कलोते मोकाशी. या दोन्ही संघनायक लगेच टॉससाठी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दयानंद भस्मा सातेरी या आपण मॅन ऑफ द मॅच. आणि लगेच टॉससाठी देखील आपण यायचं. अतिशय चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा सामना देखील फायनल मॅच देखील 2 ओव्हरचीच पाहायला मिळेल. तर सन्माननीय श्री सकाराम सांबरे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक लागवलं होतं पांडुरंग केवार यांच्यासाठी षटकारसाठी. त्यानंतर दयानंद भस्मा यांच्यासाठी विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. रघुनाथ भस्मासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. हां, रघुनाथ भस्मा यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दयानंद यांच्यासाठी होतं. आणि अरुण यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक होतं वामन यांच्यासाठी. आणि सकाराम सांबरेकडून जयेश याच्यासाठी कॅशसाठी मात्र पारितोषिक. या सर्वांनी या आणि आपलं पारितोषिक मात्र या ठिकाणी आपण घेऊन जायचं. तसे टॉससाठी